नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व माता बहिणींचं स्वागत आहे. आताच्या क्षणाची सर्वात मोठी अपडेट बघा. 4,500 रुपये वाटप सुरू झालेले आहे. 4,500 रुपये वाटप सुरू झालेलं आहे. तर 31 ऑगस्टच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांना 4,500 रुपये भेटत आहेत. तसेच महत्त्वाचं जी तारीख आपल्याला सांगण्यात आली होती 29 सप्टेंबर. तर 29 सप्टेंबर रोजी तिसरा हप्ता वाटप केला जाईल असं सांगण्यात आलं होतं. परंतु ही तारीख जी आहे ही तारीख पूर्णपणे फेल झालेली आहे. 29 सप्टेंबर ही जी तारीख सांगण्यात आली होती, व्यवस्थित ऐका, ही तारीख फेल झालेली आहे. आता पैसे वाटप सुरू झालेलं आहे. बघा, तुम्हाला पहिले 2 महिन्याचे 3,000 रुपये भेटले असतील, राईट. 2 महिन्याचे पहिले 3,000 रुपये भेटले असतील. तर आता तुम्हाला 1,500 रुपये जे आहेत ते वाटप सुरू झालेले आहे. जे 1,500 रुपये ते वाटप सुरू झालं आहे. तर तुमच्या खात्यात ते पैसे कधी पडणार आहेत याबद्दल तुम्हाला अपडेट या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटला नाही त्यांना कधी पैसे भेटणार आहेत त्याबद्दल पण अपडेट आलेला आहे. सर्व अपडेट या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. हा व्हिडिओ बघा, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुम्हाला सर्व काही याच व्हिडिओमध्ये सर्व समजून जाणार आहे. तर तुम्हाला पहिले 3,000 रुपये भेटले असतील, तर आता तुम्हाला 1,500 रुपये वाटप सुरू झालं आहे. ते केव्हा तुमच्या खात्यात जमा होतील आणि तुम्ही ते पैसे केव्हा काढाल त्याबद्दल सांगतो मी तुम्हाला. आणि 1 रुपया पण तुम्हाला आलेला नसेल तर त्यांना कधी पैसे भेटणार आहेत त्याबद्दल पण अपडेट आपण बघणार आहोत. हे बघा, ज्या बहिणींना खात्यात पैसे मिळाला नाही त्यांच्या खात्यातही पैसे येणार आहेत. शिंदे सरकार ॲक्शन मोडवर आलेले आहे. शिंदे सरकार जे आहे ते ॲक्शन मोडवर आता आलेलं आहे. सर्वांच्या खात्यात पैसे आता वाटप केले जात आहे. सर्वांच्या खात्यात एक पण राहणार नाही. ज्यांचे फॉर्म मंजूर झालेलं आहे ना, सर्वांच्या खात्यात. आता तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर तुम्हाला पैसे 100% भेटणारच आहेत. काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. चला, ज्या अपडेट आहेत त्या अपडेट आपण बघूया. आता खूप दमदार अपडेट आहेत, महत्त्वाचे अपडेट आहेत. त्यामुळे सर्वांनी आताच या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. चला, काय अपडेट आहेत ते संपूर्ण अपडेट मी तुम्हाला आता सांगतो. आता नुकतंच आपण जरी बघितलं तर 4,500 रुपये अनेक महिलांच्या खात्यावरती आलेले आहेत. आता 4,500 त्यांना का भेटलेले आहेत? कारण पहिले 2 महिन्याचे त्यांना पैसे भेटले नव्हते आणि त्यांनी 31 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरला होता. त्यामुळे 3 महिन्याचा त्यांना लाभ भेटलेला आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्याचे मिळून त्यांना 4,500 रुपये त्यांच्या खात्यात आलेले आहेत. ते पैसे काढू शकता. आणि हो, जरी तुमचा फॉर्म हा 31 ऑगस्टच्या अगोदर भरला गेला असेल आणि तुम्हाला पैसे भेटले नसतील तर तुम्ही DBT एनेबल करा. DBT एनेबल करा, आधार लिंक करा बँकेला, लगेच तुमचे पैसे येऊन जातील. ओके, चला, हा विषय झाला. आता महत्त्वाचं, तुम्हाला पहिले 3,000 रुपये भेटलेले आहेत. आता तिसरा हप्ता तुमच्या खात्यात जी तारीख देण्यात आली होती 29 सप्टेंबर, ती तारीख आता पूर्णपणे फेल झालेली आहे. तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे. तर ते पैसे कसे येणार आहेत त्याबद्दल समजून घ्या. पहिली जी अपडेट आहे ती अपडेट आपण बघणार आहोत. बघा, जे 4,500 रुपये आता खात्यात येत आहेत किंवा अनेक महिलांच्या खात्यात आता पैसे यायला सुरुवात होत आहेत. आणि बघा आता काय होत आहे हे बघा. तर बघा, इथे काय म्हटलेलं आहे की लाभार्थी लाभ थेट बँक अकाउंटमध्ये जमा केले जात आहेत. या योजनेचा पहिला व दुसरा हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी जमा झाला होता. त्यावेळी ज्या महिलांच्या खात्यात मिनिमम बॅलन्स नव्हतं किंवा ज्या महिलांच्या खात्यावर थकीत कर्ज होते अशा महिलांच्या खात्यावर योजनेचे पैसे जमा झाले. अशा खात्यावर पैसे जमा झाल्यावर बँकांनी लगेच त्यातील रक्कम जी आहे ती दंड स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात वरते करून घेतले. त्यामुळे अशा महिलांच्या हातात पैसे आलेच नाही. बघा, मागच्या वेळी रक्षाबंधनच्या दिवशी पहिला हप्ता जमा झाला होता. काय झालं, बँकवाल्यांनी डायरेक्ट जे थक बाकी होते किंवा मायनसमध्ये काहींचं अकाउंट होतं तर ते मायनस करून अनेक महिलांचे पैसे जे आहेत ते कट केलेले आहेत. आणि मागच्या वेळी सूचना देखील वरून आलेल्या आहेत. शासनाच्या सूचना काय आलेल्या आहेत की बँकवाल्यांनी 1 रुपया पण कट करू नका. तरीही बँकवाले पैसे कट करत आहेत. आता जे पैसे महिलांच्या खात्यात येत आहेत तिसऱ्या हप्त्याचे, तर यामध्ये पण कट होतील पैसे काही जणांचे. त्यामुळे जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही. जरी कट पण झाले तर ते रिटर्न येतील.
कारण मुख्यमंत्री साहेबांनी तसा आता निर्णय घेतलेला आहे. पैसे बँकवाल्यांनी 1 रुपया पण कट करणं काय यासाठी पत्रव्यवहार झालेला आहे. बँकांसोबत बोलचाल झालेली आहे. त्यामुळे आता पैसे कट तुमचे काही होणार नाही. ठीक आहे, बघू आता त्याबद्दल जरी तुमचे पैसे कट झाले असतील किंवा काही तुम्हाला प्रॉब्लेम झाले असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करेल. कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला पैसे आलेत का ते देखील सांगा. तुम्हाला किती पैसे आलेत तिसऱ्या हप्त्याचे ते मला कमेंट करून सांगा. आणि एक महत्त्वाची माहिती अजून राहून गेली ती म्हणजे आता 1 सप्टेंबरच्या पुढे जे फॉर्म भरतील त्यांना 1500 रुपये येणार आहेत बरं. नाहीतर तुम्ही म्हणाल की या महिलांना 4,500 रुपये भेटले, मला तर 1500च भेटले. तर असं तुम्ही इथे टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण जे पैसे आहेत ते 1 सप्टेंबरच्या GR नुसार जे 1 सप्टेंबरच्या पुढे फॉर्म भरतील त्यांना 1500 रुपयेच खात्यात जमा होतील. आणि 31 ऑगस्टच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना 4,500 रुपये येतील. आणि ते येण्यास सुरुवात झालेली आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे येऊन गेलेले आहेत. ओके, आणि ते तुम्ही इझिली काढू शकता. आता बँकेत जाऊन तुम्ही थंबवरती ते काढू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्ही ते पैसे काढू शकता. चला पुढील अपडेट जे आहे महत्त्वाची जाणून घ्या. लाडकी बहीण योजनेवर लाडक्या भावाचा डल्ला. नारीशक्ती दूत ॲपवर 6 पुरुषांकडून खोटी माहिती. बघा, जी माहिती आता समोर येत आहे ती केव्हा येते, जेव्हा वाटप होते, हप्त्याची वाटप, इन्स्टॉलमेंट जेव्हा वाटप होते तेव्हाच ही माहिती देखील समोर येते. आता जो भावांचा डल्ला इथे म्हटलं जात आहे, पुरुषांनी काय केलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे. आता ही योजना लाडकी बहीण योजना आहे. आता तरीही हे भाऊ फॉर्म भरण्याचे ते प्रयत्न करत आहेत आणि केलेले आहेत. अनेक जणांनी फॉर्म भरलेले आहेत. आणि बघा, यामुळे काय होत आहे, ज्यांना खरोखर लाभ पाहिजे, ज्या महिलांना खरोखर लाभ पाहिजे त्यांच्यापर्यंत तो लाभ भेटत नाही. आणि मध्येच हे जे फ्रॉड करतात, स्कॅम करतात ते इथे हे डल्ला मारत आहेत. बघा, असा हा प्रकार सुरू आहे. आणि हे सापडले पण जात आहे बरं. हे जे सापडले जात आहेत तर यांच्यावरती कायदेशीर कारवाई देखील होत आहे. त्यामुळे काही जास्त आपल्याला टेन्शन घेण्याची गरज नाही. बरोबर पोलीस यांचा तपास लावत आहेत आणि यांच्यावरती कारवाई देखील होत आहे. आणि बघा ना, हे साधं चुकीचं आहे का हे. तर लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी आली. आता शासनाची योजना यामध्ये पण स्कॅम करण्याचा प्रयत्न लोकांचा चालू आहे. बघा, तर असे पण काही नमुने असतात. ठीक आहे, यांच्यावरती तर कारवाई होणारच आहे. जास्त याबद्दल काही टेन्शन घेण्याची गरज नाही. चला आता जी माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला पहिले 3,000 रुपये भेटलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे रक्षाबंधनच्या दिवशी. तर आता तुम्हाला 1500 रुपये कधी भेटणार आहेत त्याबद्दल माहिती समजून घ्या. हे बघा, ज्या बहिणींना मिळालं नाही त्यांच्या खात्यातही येणार पैसे शिंदे सरकार ॲक्शन मोडवर. आता तुम्हाला पहिले पैसे भेटलेले आहेत, आता तुम्ही 1500 रुपयाची वाट बघत आहात. तसेच काही महिलांना तर पहिले पण काही भेटलं नाही, आता पण काही भेटलेलं नाही, अजून 1 रुपया पण खात्यात जमा झालेला नाही. तर अशांनी काय करायचं आहे त्याबद्दल पण सर्वात मोठे अपडेट आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यांनी आपल्याला मागच्या वेळी 29 सप्टेंबर ही तारीख सांगितली होती आणि ती तारीख पूर्णपणे फेल झालेली आहे. 29 सप्टेंबर रोजीची जी तारीख आहे ती फेल झालेली आहे. तुमचे पैसे त्या अगोदरच यायला सुरुवात झालेला आहे. तिसरा हप्ता पण त्या अगोदरच यायला सुरुवात झालेला आहे. चला तुम्हाला प्रूफ दाखवतो, डायरेक्टली प्रूफ दाखवतो. म्हणजे तुम्हाला अशी माहिती समजत नाही. मी कितीही जरी सांगितलं तरी काही जणांना विश्वास बसत नाही. मी डायरेक्टली तुम्हाला प्रूफ दाखवतो आणि जे प्रूफ आहे ते तुम्ही बघून घ्या. आता हे बघा, पहिले थोडी माहिती बघू आपण, त्यानंतर मी तुम्हाला प्रूफ दाखवतो. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शिंदे सरकारनं महाराष्ट्रात महिलांसाठी आणली आहे. एकनाथ शिंदे ही योजना खूपच कमी वेळेत चर्चेत देखील आली. ही योजना आणल्यानंतर हे बघा, माहिती महत्त्वाची माहिती आहे, नीटपणे समजून घ्या. हे बघा, ही योजना आल्यानंतर अनेक गृहिणी आणि स्त्रियांनी या योजनेसाठी आपलं नाव नोंदवलं. बहुतांश महिलांच्या खात्यात पैसे आले देखील. महिलांच्या खात्यात एकत्र 2 महिन्याचे पैसे म्हणजे 3,000 रुपये आले. पहिले जे आले होते त्याबद्दल माहिती आहे बरं. आता या योजनेचा जो तिसरा हप्ता आहे 30 सप्टेंबरपर्यंत येणार असल्याचं सांगितलं जात आहे. बघा, ही जी तारीख आहे 29 सप्टेंबर तारीख फेल झालेली आहे. आता 30 सप्टेंबर तारीख सांगितली जात आहे. आता अजून तुम्हाला मी महत्त्वाची माहिती देतो. आता 30 सप्टेंबरपर्यंत देखील तुम्हाला वाट पाहण्याची गरज नाही. जी तारीख आता अजून सांगितली जात आहे 29 सप्टेंबर तारीख तर गेली होती, तर फेल झाली पूर्णपणे. आता जी तारीख सांगितली जात आहे
30 सप्टेंबर ही तारीखपर्यंत पण तुम्हाला वाट बघण्याची गरज नाही, डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. त्याबद्दल तुम्हाला माहिती मी देतो. हे बघा, अजून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थ्यांना 30 सप्टेंबरपर्यंत मिळणार तिसरा हप्ता. 30 सप्टेंबरपर्यंत म्हटलेला आहे, म्हणजे उर्वरित ज्यांना 1 रुपया पण आलेला नसेल त्यांना हळूहळूपणे 30 सप्टेंबरपर्यंत या योजनेचा लाभ भेटणार आहे. आणि महत्त्वाचं तुम्हाला डायरेक्टली प्रूफ मी दाखवतो. हे बघा, काही जण प्रश्न विचारत आहे की DBT लिंक आहे, ऑगस्टमध्ये 3000 आले होते, 1500 का आले नाहीत. बघा, पहिले तुम्हाला 3000 रुपये भेटले असतील तर तुम्ही आता 1500 रुपयाची वाट बघत असाल तर बघा, तुमच्यासाठी सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. हे बघा, तारीख देण्यात आली आहे 26/9/2024 दिलं आहे. ते 14 त्यांनी प्रिंट मिस्टेक झाली असेल तर 26 तारखेला त्यांच्या खात्यात 9:10 बघा 1500 रुपये आले आहेत. बघा, इथे कमेंट करून सांगितलं आहे एका जणाने की आले आज 1500 रुपये 9:10. हे बघा, म्हणजे पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि हे जे पैसे आहेत तुमचे 1500 हे 30 सप्टेंबरपर्यंत येतील. म्हणजे आतापासून आजपासून सुरुवात झालेली आहे. तुम्ही चेक करा, तुमचं बँक अकाउंट चेक करा, तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत. आणि जरी तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले नसतील तर टेन्शन घेऊ नका. 30 सप्टेंबर ही तारीख देण्यात आलेली आहे. 30 सप्टेंबरपर्यंत सर्वांच्या बँक खात्यात पैसे येऊन जाणार आहेत. ओके, हा महत्त्वाचा निर्णय, सर्वात मोठी अपडेट. म्हणजे पैसे आजपासूनच यायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही चेक करू शकता. चेक केल्यावर तुम्हाला समजून जाईल की तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत की नाही, ते तुम्ही चेक करा. आणि ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत, सर्व लिंक झालेलं आहे, सर्व झालं आहे, तर त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत वेट करायचं आहे. आणि जरी तुम्हाला पहिले पण पैसे भेटले नाहीत, आता पण म्हणजे तुम्हाला 1 रुपया पण भेटला नाही, तरीही तुम्हाला 30 सप्टेंबरपर्यंत वेट करावं लागणार आहे, वाट बघावी लागणार आहे. फक्त एक महत्त्वाचं तुम्हाला इथे मी सांगतो, तुमचा फॉर्म अप्रूव्हल होणे गरजेचे आहे. मंजूर असेल तेव्हाच तुम्हाला ते पैसे भेटणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर सर्वांचे पैसे येऊन जाणार आहेत. सप्टेंबरमध्ये जे फॉर्म भरतील त्यांना पण 30 सप्टेंबरपर्यंत पैसे येऊन जाणार आहेत. काही टेन्शन घेऊ नका. सर्वांच्या अकाउंटमध्ये आजपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे. ज्यांना 4500 रुपये भेटले आहेत ते काढू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना अजूनपर्यंत 30 सप्टेंबरमध्ये फॉर्म भरून पण अजूनपर्यंत 4500 पण भेटले नसेल तर त्यांना 30 सप्टेंबरपर्यंत वेट करायचे आहे. सर्वांच्या खात्यात 30 सप्टेंबरपर्यंत पैसे येऊन जाणार आहेत. आणि ज्यांना पहिले पैसे भेटले 3000 रुपये रक्षाबंधनच्या दिवशी, त्यांना 1500 रुपये यायला सुरुवात झाली आहे. अकाउंट चेक करा. आणि जरी नाही आले तर 30 सप्टेंबरपर्यंत वेट करा. ओके, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही सर्वात मोठी खुशखबर होती, आनंदाची अपडेट होती. सर्वांनी ही व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर तुम्हाला सत्य माहिती आणि महत्त्वाची माहिती, छोटी असो किंवा मोठी असो, सर्व माहिती फक्त आपल्याच चॅनलवरती दिली जाते. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करणे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा. लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगतो. धन्यवाद.